श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यावेळी होळी पौर्णिमा व भद्र चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेले आहे. या वर्षातील 4 ग्रहणे होणार आहेत. यामध्ये 2 सूर्यग्रहण व 2 चंद्रग्रहण चा समावेश आहे. सूर्यग्रहण हे अमावास्येला होते व चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होत असते. आता 2026 मधील पहिले चंद्रग्रहण कधी होणार आहे? चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या व भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर शुभ व अशुभ काही नसते. आपण हिंदू परंपरेनुसार जे नियम असतात ते अगोदरपासून चालू आहेत व ते पाळणे पण तितकेच महत्त्वाचे आहेत. आपण पाळत असतो. विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार याला विशेष महत्त्व आहे. ग्रहण हे अशुभच असते, मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होत आहे. धुलिवंदन या सणावर खग्रास चंद्रग्रहणाने सावर घातलेले आहे. सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:56 फाल्गुन महिन्याची पौर्णिमा सुरू होत असून मंगळवारी 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:07 पर्यंत असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये होलिका दहन हे 2 मार्च रोजीच आहे व चंद्रग्रहण मंगळवारी अर्थात 3 मार्च 2026 रोजी आहे. त्यामुळे होलिका दहनावर या ग्रहणाचा काहीच परिणाम होणार नाही. 2 मार्चला संध्याकाळी सूर्य मावळल्यावर होळी पेटवावी, पण 3 मार्चला धुलिवंदनानंतर एक नक्की ग्रहणाचा परिणाम दिसेल, तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुळवड खेळता येणार नाही. हे ग्रहण वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या भारतात देखील दिसणार आहे. हे ग्रहण काही मिनिटांसाठी आपल्या देशात दिसणार आहे. 3 मार्च 2026 रोजी मंगळवारच्या दिवशी होणार आहे. ग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण या दिवशी दुपारी 3:20 सुरू होत असून संध्याकाळी 6:47 संपेल. या दिवशी 3:20 ही वेळ ही ग्रहणाच्या स्पर्शाच्या असेल. संध्याकाळी 4:34 खग्रास चंद्रग्रहणाची अवस्था सुरू होईल. या दिवशी संध्याकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर येईल. नंतर याच दिवशी संध्याकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष हा संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी संध्याकाळी 6:48 संपेल. त्यामुळे महत्त्वाचे असे आहे की या ग्रहणामध्ये स्पर्श भारतात कुठेही दिसणार नाही. भारतातील खरी वेळ सांगायची झाली तर 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी संध्याकाळी 5:33 पासून संध्याकाळी 6:48 पर्यंतच असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतकाळ हा चंद्रग्रहण सुरू होण्याच्याच 9 तास अगोदर सुरू होतो. नेहमी लक्षात असू द्या की चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो, जो सूतक काळ असतो तो 9 तास अगोदरच सुरू झालेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार व धार्मिक शास्त्रानुसार यावेळी मध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे नाही. सूतकाळ हा 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 पर्यंत असेल. सूतक काळामध्ये मंदिरामध्ये अन्न शिजवण्यास व पूजा करण्यास मनाई असते. सूतक काळ सुरू होण्या अगोदरच मंदिराचे दार बंद होतात. ग्रहण काळात नाम जप तपश्चर्या याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही ग्रहण व सूतक काळात नामस्मरण व चांगली धार्मिक पुस्तके वाचू शकता, जप करू शकतात, नामस्मरण देवाचे करू शकतात. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनी, वयोवृद्ध लोकांनी, आजारी व लहान बालकांनी ग्रहणाचे नियम जे आहेत, वेद काळ आहे ती सकाळी 11 वाजेपासूनच ग्रहण मोक्षपर्यंत पाळावा. म्हणजे 3 मार्च 2026 सकाळी अशा व्यक्तींनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:48 पर्यंत नियम पाळले तरीसुद्धा चालेल. आता चंद्रग्रहणाच्या वेळी कोणते पालन करावे? ग्रहण सुरू होण्या अगोदर अन्न शिजवणे टाळावे.
व सर्व अन्नावर जर ग्रहणाच्या अगोदरच आपण जर अन्न वगैरे केलेलं असेल तर आपण तुळशीचे पान ठेवावे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यामध्ये देखील तुळशीचे पान मिसळून ठेवायचे आहे. कारण ग्रहण जेव्हा संपेल तेव्हा आपण हे अन्न पदार्थ खाऊ शकतो. नाहीतर ग्रहण संपल्यानंतर आपण अंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर पण आपण घरात स्वयंपाक करू शकता. जर अगोदरच केलेले असेल तर त्याच्यामध्ये आपण तुळशीचे पान ठेवायचे आहेत. ग्रहण 6:48 हे ग्रहण संपेल. त्यानंतर अंघोळ किंवा हातपाय धुवून जेवण केले तरी चालेल. आपण न विसरता आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल व हळद मिसळून अंघोळ करावी. ग्रहणाच्या काळात मंत्र जपचे पठण करावे. विशेष म्हणजे भागवद्गीता, रामायण याचे वाचन करावे. ग्रहण संपल्यावर अंघोळ करून घराची स्वच्छता करावी. गरोदरबाईने नियम पाळावे. या ग्रहण काळात नाम जप करावे, शांत राहावे. यामुळे काय होते तर ग्रहणाचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होत नाही. चंद्रग्रहणाचा परिणाम थेट 12 राशींवर होतो. काही राशींवर याचा वाईट परिणाम होईल. हे ग्रहण मेष, कन्या, मकर राशीवर वाईट परिणाम करणारे आहे. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता जाणवेल व कन्या राशीच्या लोकांना पैसेची चणचण भासेल. मकर राशीत बोलले तर ग्रहणानंतर अचानक आजारपण येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण आपल्याला विशेष डोळ्याची काळजी घ्यायची आहे. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण आपल्याला थेट पाहायचे नसते. लहान मुले, गर्भवती महिला, आजारी स्त्री पुरुष यांनी ग्रहण अजिबात बघू नये. याच्यासाठी आपण जे नियम दिलेले आहेत शास्त्रानुसार वगैरे तर आपण ग्रहण काळामध्ये जप मंत्र पठण करावे, भागवद्गीता वाचावी, चांगले पुस्तकांचा आपण वापर करून ते वाचायचे आहे आणि आपण जे नियम सांगितलेले आहेत त्याचे आपण पालन करावे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी, नवीन माहितीसाठी आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.